नमस्कार, जय हिंद। दैनिक बहुजन स्वरूपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज सॅटर्डे 7 सप्टेंबर 2024। 2-3 दिवसामध्ये काँग्रेसने सेबी चेअरमन माधुरी बुच तिच्यावरती इतके गंभीर आरोप लावलेले आहेत। परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिच्यावरती एक असा आरोप होता की तिने 3 ठिकाणावरून सॅलरी घेतली, परंतु सरकार मात्र त्याच्यावरती गप्प असल्याचं दिसतंय। काल पुन्हा एक नवीन चार्ज लावला की तिने चेअरमन असताना एका प्रायव्हेट कंपनीकडनं, होकार्टची त्याच्या सबसिडाईज होती कंपनी, आणि तिच्याकडनं 2 करोड रुपये घरासाठी रेंट म्हणून त्यांच्याकडनं वसूल केल्याचं दिसतंय। एकामागे एक काँग्रेस पक्ष तिला घेरण्याच्या मागे लावलेले आहे आणि पूर्ण काँग्रेस, आपला बीजेपी ही मात्र शेल्टरमध्ये आलेली आहे, त्यांना वाचवण्याच्या याच्यामध्ये आलेली आहे। परवा एका व्हिडिओ मधनं असं मला दिसलं की त्याच्यामध्ये एक विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधीचं आज जे बघतायत त्याचे चेअरमन, एक मोठी कमिटी असते त्याच्यात पब्लिक अकाउंट कमिटी त्याला म्हणतात। बाबासाहेबांना सर्व माहिती होतं की ते काय काय होऊ शकेल, एखाद्याच्या हातामध्ये जर सत्ता आली तर तो त्याचा किती मिसयूज करेल। त्याच्यामुळे काही कमिट्या त्यांनी हे केले। आर्टिकल 151च्या अंतर्गत त्या कमिटीचं एस्टॅब्लिश झालेले आहेत। अशा 3-4 कमिट्या आहेत ज्याच्यावरती विरोधी पक्ष नेते हे त्याच्यातले चेअरमन असतात। प्रामुख्यानं त्याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट कमिटी असते, जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा असतो, एक पब्लिक अकाउंट कमिटी असते आणि त्याच्यानंतर फायनान्स कमिटी। अशा ह्या 4 कमिट्या आहेत ज्याच्यावरती स्पीकर हा इंडॉर्स करतो आणि त्याच्यानंतर त्या कमिटीचं फंक्शन होतंय। त्या कमिटीमध्ये 22 सदस्य घेण्याची त्यांच्यात प्रावधान आहे। 22 कमिटीमध्ये 22 लोक म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोन्ही पक्षातले हे लोक त्या कमिटीमध्ये राहू शकतात आणि त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन सुरू होतील आणि ती इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर पार्लिमेंट कमिटी ही पार्लिमेंटमध्ये तो रिपोर्ट तिचा सबमिट होईल आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्याचा रिपोर्ट सादर करावा लागतो। ह्या सर्व तरतुदी भारतीय घटनेमध्ये बाबासाहेबांनी सर्व नमूद केलेलं होतं की जर एखाद्याने ओव्हर केलं, एखाद्याच्या हातात सत्ता आली आणि आता जे मोदी सरकारच्या हातात होतं आणि त्यांनी जर धुमाधूम करून टाकलेली आहे आणि तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये अडाणी अंबानीला त्यांची मदत आणि त्याच्यामध्ये ते भूतचा रोल, त्याच्यामध्ये करप्शनचे सर्व लफडे, ह्या सर्वाच्या याच्यावरती आता पार्लिमेंटरी कमिटी जर आली तर मला माहिती आहे की बीजेपी अत्यंत हादरून जाईल। बीजेपी म्हणण्यापेक्षा आता आपण RSS हादरून जाईल, कारण त्याच्यातले बेनिफिशरी सर्व जे लोक होते ते RSSचे मेंबर्स होते, RSSचे लोक होते। त्याच्यामुळे RSSच्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण यांचं जर जाळं आपलं ब्लास्ट झालं तर कुठपर्यंत आपण हे जातील आणि त्याच्यामुळे आपला हा सर्वच्या सर्व जे आहोत आपण ते उद्या सर्व जेलमध्ये दिसू, अशा पद्धतीची मोठी हे सांगायचं म्हणजे एवढंच होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सर्व या देशातलं काय काय होऊ शकेल 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष याचा सर्व अंदाज होता आणि त्याच्यामुळे त्यांनी अशा काही कमिट्या बनवून ठेवलेल्या आहेत की त्याच्यामुळे इव्हन सत्ताधारी पक्षालाही तिथे काही करता येण्यासारखं नाही आहे। असा हा देश मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। ह्याच व्यतिरिक्त आज हरियाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या दोघांच्या समन्वयाने एक मोठी कमिटी बनणार आहे आणि ते दोघेही मिळून तिथे इलेक्शन लढवतील। आज काँग्रेस मोठ्या हृदयानं आज सर्वीकडे जात आहेत, लहान पक्षांना घेत आहेत। काय आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये एकदम रायव्हलरी होती, परंतु त्यांनी ज्यावेळेस मोठा शत्रू असून देशाला ज्याच्यापासून नुकसान आहे त्या सर्वांना मिळून त्या लोकांनी एक हात मिळवलेले आहेत आणि पुन्हा त्या जोमाने बीजेपीला हरवण्याच्या मागे लागलेले आहेत। समजा जर हरियाणा आणि जम्मू काश्मीर, एक महाराष्ट्र हे जर स्टेट त्यांच्या हातून गेले तर बीजेपीची सत्ता ही टोटली जाईल। एकीकडे नितीश कुमार हे सातत्यानं राहुल गांधीच्या क्लोज मध्ये आहेत, त्यांच्या आपसामध्ये बैठकीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही क्षणामध्ये बीजेपी आपलं शासन खाऊ शकते, RSSचे फार मोठी आपत होऊ शकते, अशा पद्धतीच्या बातम्या सर्वीकडे आहे। आंबेडकरी समाजाने मात्र आपला अभ्यास असला पाहिजे की जेणेकरून बाबासाहेबांनी जे काही करून ठेवलं त्याच्यामुळे आज हा देश सर्व वाचलेला आहे। आज उद्या अरविंद केजरीवाल निघणारच आहेत बाहेर, हे सर्वच्या सर्व राज्यघटनेमुळे झालेलं आहे। समजा तर त्याच्या तरतुदीच नसत्या तर सुप्रीम कोर्टही तिथे हताश झाला असता, अशा पद्धतीचे मला एक सांगणं आलेलं आहे। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियल मध्ये एक छोटीशी गोष्ट घेत असतो। याच्यामध्ये आम्रपालीची तुम्हाला कथा माहिती आहे की राजा बिंबिसारची ती हे होती आणि वैशालीची नगरवधू होती
आणि त्याच्यानंतर ती ते प्रेमात पडते ती अजातशत्रूच्या. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जो संवाद होतो तिच्यापासून जो मुलगा झालेला असतो बिंबिसारचा हा जीवक असतो आणि तो जीवक आता मोठा झालेला असतो. ज्यावेळेस आम्रपाली त्याच्यासमोर आपलं प्रपोजल ठेवते की समजा जर मी त्याच्यासोबत जर लग्न केलं अजातशत्रू सोबत तर तू तिथला राजा होशील, पण ते सर्व साने तो धुळून लावतो. तो म्हणतो की नाही नाही, मला इथे मी तुला मी त्याच्यामध्ये टाकणार नाही, तो त्याच्याशी बिलकुल याचा माणूस नाही आहे. आणि असं करून तो नाकारतो. तो म्हणतो मला जायचं आहे तर बुद्धाच्याच कडे जाईल मी, कारण बुद्धामुळेच्या सानिध्यात जर मी राहील तर खऱ्या अर्थानं मी सत्याच्या मार्गावर चालेल. आणि असं म्हणून तिला अत्यंत प्रसन्न होते आणि त्याच्यामुळे आपली जीवक आणि त्याची आई आम्रपाली हे दोघेही फार खुश होतात. अशा पद्धतीचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यामधला दोघांमधला जो संवाद आहे एका स्त्रीचा आणि मुलाचा, एखादा मुलगा ज्यावेळेस आपल्या बरोबरीचा होतो त्यावेळेस ते कशी बोलतात आणि ते हे सर्व त्या बुद्धकालीन तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक सुद्धा या सिरियल मधला छोटासा क्लिप 2-3 मिनिटाचा आहे, बघूया आपण. अपने हाथ से खिलाऊंगी तो खाओगे ना? माँ बनने में कितनी विडंबना है। अपने शिशु के लिए हर क्षण उचित और अनुचित के बीच चुनाव करना होता है। अपने पुत्र के लिए निर्णय करना सर्वथा कठिन होता है। पता नहीं फल अच्छा हो या बुरा। यदु ने मुझे सारी बातों से पहले अवगत कर दिया है। मुझे तुम्हारी सलाह चाहिए। इस बार मैं जीवन के 2 रास्तों में हूँ। यदि मैं मगध की महारानी बनती हूँ तो भविष्य में तुम्हें मगध की राजगद्दी मिल सकती है। और वैशाली में देशद्रोही होने का कलंक आप जीवन भर उठाएंगी। आप अपने पुत्र के लिए अजातशत्रु पर भरोसा कर रही हैं। वो अजातशत्रु जिस पर भरोसा किया ही नहीं जा सकता। पर जीवक, तुम्हारा भविष्य, जो भविष्य अनिश्चित है उसके लिए मैं अपनी माँ को उनका वर्तमान बिगाड़ने दूं? तुम्हारे उत्तम विचार। ये मेरे विचार नहीं है माँ, ये उनके विचार हैं जिन्होंने मेरे जीवन को नई दिशा दी है। माँ, मैं राजा बनना नहीं चाहता। जीवक, सुख के भंडार खोलेंगे, परंतु दुखों से मुक्ति नहीं मिलेगी माँ। ऐसा कौन सा राजा है जो दुखों से मुक्त है? माँ, जिन्होंने मेरे दिशाहीन जीवन में नया मार्ग दिया हो, उद्देश्य दिया हो, मैं उनकी शरण में जाना चाहता हूँ। बुद्ध की? हाँ माँ, मैं बुद्ध के संग सम्मिलित होकर भिक्षुओं की सेवा करना चाहता हूँ। मेरा वैद्य बनना सार्थक तो हो माँ। माँ, मुझे अनुमति नहीं देंगी बुद्ध की शरण में जाने के लिए? धन्य हुई मैं तो जैसा पुत्र पाके, जिसने बिना एक क्षण विचलित हुए राजगद्दी को ठुकराकर बुद्ध का सेवक बनना चाहा। उस सुपुत्र को मैं ना कैसे कह सकती हूँ? पर ये अश्रु क्यों? ममता के मुंह में आंखें भर आई। आपको सर्वथा मुझ पर गर्व रहेगा, मैं वचन देता हूँ। मैं आज अभी बुद्ध के रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभच्या पेपरचा आपण आढावा घेऊया. काँग्रेसला हरियाणात आपची हवी आहे. त्यांना पाहिजे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बीजेपी तिथे थांबायला पाहिजे, म्हणून त्याच्यामुळे आप सोबत त्यांनी चर्चा झालेली आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड झाला. सीट शेअरिंग वरती आता त्यांचं फायनल होणार आहे, कारण दोघेही सफरर असल्यामुळे आम आदमीलाही आज काँग्रेसची गरज आहे. कष्टाने पिकवले, निसर्गाने हिरावले, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पूर्ण नांदेड जिल्ह्याची बाब आहे. मध्येच हा पाऊस आल्यामुळे फुलावर आलेली पूर्ण सोयाबीन असो, तिथले सर्व फुलं पूर्ण जेवढं सोयाबीनचं नुकसान झालं आणि अनेक तिथल्या त्या मूग उडीद इत्यादी सर्व शेताचं नुकसान झालेलं आहे. एका निसर्गाने संपूर्ण नुकसान करून गेलं, त्याच्यामुळे तिथे हळहळ निर्माण झालेलं आहे. याच्यात मात्र काँग्रेस किंवा कुठल्याही पार्टीने आजपर्यंत जे विमा ॲग्रिकल्चर क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जे काही करायला पाहिजे होतं की प्रत्येक ठिकाणचे कुठल्याही कॅलॅमिटीज असल्या तरी त्याच्यामध्ये कव्हर असायला पाहिजे, परंतु ते मात्र त्याप्रमाणे होत नाही.
त्याच्यात अनसिजनल रेन आहे, अनसिजनल रेनमध्ये ते होता येईल. आणि ऍग्रिकल्चर कॉर्पोरेशनच्या दृष्टिकोनातून जर अशा काही केसेस जर तुमच्याकडे आल्या तर निश्चितच मी त्याच्यामध्ये चांगला एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळे मला आणि इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये मी चांगली माहिती असल्यामुळे मी तुम्हाला मदत करेल. प्रोफेशनली मी ॲडव्होकेट असल्यामुळे तुम्हा सर्व कोणाला जर असेल त्याची माझी मदत लागली तर त्यांनी निश्चितच माझ्याकडे फोन करावा मला आणि माझी मदत घ्यावी. आज त्याच्या शेजारी नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान प्रकरण तुम्हा लोकांना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचा एक खासदार ठाण्यातून तो निवडून आला. त्याच्यामध्ये त्यांनी जी माहिती त्याच्यात दिली होती त्याच्यात क्रिमिनल रेकॉर्ड होता, परंतु त्यांनी मात्र चुकीची माहिती दिल्यामुळे ते मॅटर आता हायकोर्टात आलं. त्याच्याच सोबत काही ईव्हीएम मशीन्स वगैरे ज्या होत्या त्याला प्रूफ म्हणून त्या सर्वच्या सर्व सीज करण्यात आल्या. गव्हर्नमेंटनी त्याला सांगितलं पुन्हा की बाबा आम्हाला त्या मशीन आम्हाला परत करा, कारण आमच्या मशीना तिथे अडकलेल्या आहेत, परंतु त्यांनी अजूनपर्यंत त्याच्यावरती निकाल झालेला नाही. अशा पद्धतीची ती बातमी आहे. एक पुण्याची बातमी आहे. पोर्श अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचा संबंध पोलीस आयुक्ताशी आहे काय, कारण तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यावसायिक बिल्डर आहे. त्याच्या ह्याच्यातनं एक तरुण तरुणी दोनही अपघातात मृत्यू पावलेले आहेत. कल्याणची बातमी आहे, कल्याणी नगरची, आणि त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या तपासाला वेगळी कलांटी होऊ शकेल अशा पद्धतीची बातमी आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की एक पहलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये त्यांचं हे झालेलं आहे, त्यांनी काँग्रेस पार्टीत सामील झालेले आहेत आणि राहुल गांधींसोबतचा फोटो त्यांनी शेअर केलेला आहे. अत्यंत उत्साहाचा आहे. हरियाणामध्ये निश्चितच त्याचा फरक पडेल. पुनीत यांनी भारताला शांतीदूत ठरवले. पुनीतांची इच्छा आहे की भारताने याच्यामध्ये शांतीदूत म्हणून काम करावं. फार चांगलं ऑफर आलेले. भारताला डिवचणारे बांगलादेशातील नवीन सरकार, सध्या ज्या अर्थानं नवीन सरकार तिथे बांगलादेशमध्ये आलेले, अजून तिथले इलेक्शन व्हायचे आहेत, परंतु अजूनपर्यंत भारताने तिथली शेख हसीना हिला मदत करून तिथल्या लोकांशी पंगा घेतलेला आहे. पुन्हा अजून तिथले ज्या पद्धतीचं हे सुरू आहे मोहम्मद युनूस यांच्या बाबतीमध्ये अजून भारत तरी पाकिस्तान एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक नाही किंवा अजूनपर्यंत त्यांच्या संबंधाच्या बाबतीतला काही खुलासा झालेला आहे. निश्चितच त्यांचे संबंध आपल्यासोबत सुधारतील अशी आशा आहे. विद्यार्थ्याने डब्यात नॉनव्हेज आणले म्हणून शाळेतून काढून टाकलं. एका मुस्लिम विद्यार्थी होता आणि त्यांनी जेवणाच्या डब्यामध्ये त्यांनी नॉनव्हेज आणल्यामुळे त्याला बाहेर केलं. हे बरोबर नाही. काय इश्यू आहे काय त्यांच्या कंडक्टरमध्ये होतं, परंतु एवढी हार्ड डिसिजन घेत असतात. माडाच्या 2030 घरासाठी 8 ऑक्टोबरला सोडत मुंबईच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी लाखो लोक माडाच्या क्वार्टरमध्ये राहण्यासाठी तिथे अर्ज करत असतात आणि त्याच्यानंतर त्याची सोडत 8 ऑक्टोबरला आहे. भाजपाने तिकीट कापल्यावर आमदाराने फोडला डोहो. चंदीगडची बातमी आहे. अनेक बीजेपीचे लोक होते, त्यांचे तिकिटा काटल्यामुळे त्या लोकांना फार दुःख झालेलं आहे. आत्महत्येचे प्रमाण अधिक म्हणून मराठा समाजाला मागास म्हणू शकत नाही याचिकाकर्ता एक हायकोर्टामध्ये नागपूर बेंचला एक आव्हान केलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालात मराठा समाजात 3 शतके मागे पडल्याचे म्हटलेले आहे. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे अशा पद्धतीचा तो एक आहे, परंतु तो हायकोर्टामध्ये त्यांनी रीट टाकलेली आहे. आज त्याच्या शेजारी बघा, चला आपण बहुजन सौरभला बलशाली करूया. आपल्या बहुजन समाजातील महापुरुषांच्या विचारावरती आधारित हा आमचा पेपर आहे. सर्व लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचावे हा आमचा मेन मानसिक म्हणजे तोच आमची तयारी आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं हा पेपरचं सुरू असते. अनेक लोक त्याच्यामध्ये लिहितात. 100पेक्षा जास्त लोक सातत्यानं, नामवंत लोक सातत्याने लिहित असतात. त्यांचे विचार तुमच्यापर्यंत जातात. विचार कसेही असो, परंतु तुम्हाला ते कळले पाहिजे की त्यांच्या मनात तरी काय आहे आणि या देशाला काय खरं आहे. त्याच्यामुळे निश्चितच दैनिक बहुजन सौरभला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. 5-4 वरती बघूया. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणावरती एक परिषद झालेली आहे. तिथे सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे आणि ते आता वेगवेगळ्या पद्धतीने आपले तर्कवितर्क लावत आहेत. बघूया आपण आता एकदा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे ऑब्झर्वेशनला आता पार्लिमेंट कशा पद्धतीने वापरते पुन्हा आणि स्टेटच्या डेफिनेशन मध्ये ते काय काय इम्प्लिमेंट करतील आता त्याच्यावरती सर्व निर्भय करते आहे. बाजूला भीमोदय बुद्ध विहार गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, एक
नागपूरची बातमी आहे. जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांना सत्कार करण्याचा मोठा जिकडे तिकडे कार्यक्रम सुरू आहे आणि चांगला आहे. कमीत कमी बाकीच्या लोकांना त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळतो. गोटमारीला जीवघेणी अघोरी प्रथा बंद करा. पांडुर्णा इथे दरवेळेस पोळ्याच्या दिवशी 2 गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेकीचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी होतात आणि अशा ठिकाणी हा खेळ अनेक वर्षापासून सुरू आहे. तो प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून अनेक लोकांनी त्याच्यावरती आता पुढाकार घेतलेला आहे की ह्या सर्व रानटी खेळाला आपण थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे. औरंगाबादची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर आणि निश्चितच याला जर जास्त गती मिळाली तर या देशात फार मोठी क्रांती होईल. कारण जर पाण्याचा जर सोर्स मिळाला आणि वीजचा जर सोर्स मिळाला तर लोक काही ना काही आपला उपद्रव करतील आणि त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी उत्पादन निर्माणीला एक प्रोत्साहन मिळेल. डॉक्टर प्रकाश खेत्री यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार. संभाजीनगरची बातमी आहे. गड्डी गोदामाचा मोर्चा पोलीस आयुक्तावर नागपूरला आहे. तिथे एक छोटीशी चौकी आहे गड्डी गोदाम इथे, परंतु ती मात्र सारखी लॉक असते. त्याच्यामुळे इतक्या एवढ्या दाट वस्तीमध्ये तिथे पोलीस स्टेशनचं काहीच काम नाही. त्याच्यामुळे त्यांची जी जागा आणि परिसर त्यांनी जो ठेवलेला आहे व्यापून, त्यांना म्हणायचं आहे की जर इथे जर नसेलच तर आम्हा लोकांना काही दुसऱ्या उद्यानासाठी किंवा कशातरीसाठी जागा द्या. अशा पद्धतीचं एक निवेदन त्यांनी कमिशनरला दिलेलं आहे. प्रियदर्शिनी शिक्षण महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा केला त्याची बातमी आहे. शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये शिक्षक दिवस साजरा झालेले आहे. एक छोटीशी जाहिरात आहे. प्लॉट विकणे आहे, वेगवेगळ्या ठिकाणचे प्लॉट्स आणि अशा पद्धतीच्या जाहिराती आहे. बातमी कशी लिहावी याच्यावरती एक आमचा चर्चासत्र आहे. ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी निश्चित ते करावं. कोणत्या याच्यातनं ज्या लोकांना थोडा इंटरेस्ट असेल तर त्यांनी लेख असो काही असो कशा पद्धतीचं लिहिलं जातं त्याच्यामुळे आमच्या लोकांशी संपर्क साधावा. काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही जॉईन करा. एक ट्रेनी म्हणून जॉईन करा. निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल. किंग्स स्पोर्ट्स अकादमी नागपूरच्या कराटे खेळाडूंची चमक दाखवलेली आहे. कराटेच्या याच्यामध्ये नागपूरची बातमी आहे. एक सामाजिक बांधिलकी जपली तर समाज मोठा होईल. भीमराव गाणार आमचे मित्र अत्यंत जवळचे. ते सातत्यानं लोकांमध्ये काम करत असतात आणि ते लोकांना नवीन पोरांना मदत करणे हाच त्यांचा मोठा छंद आहे आणि निश्चितच ते अनेक वर्षापासून ते करत असतात. आज पान 2 वरती बघूया. बेरोजगारीच्या समस्येचे उग्र रूप. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आता एक स्वीपरची भरती होणार होती आणि काही हजार लोकांसाठी लाखो लोकांनी म्हणजे 60,000 लोक पदवीधरांनी त्याच्यात रिप्लाय म्हणजे आपले अप्लिकेशन्स केलेले आहे. त्याच्यावर या देशाची काय अवस्था आहे. तुम्हा लोकांना आता वर्ल्ड बँकेचा जो रिपोर्ट आला त्याच्यावर या 10 वर्षामध्ये ज्या चुका ह्या सरकारने केलेल्या आहेत त्याच्यावरती सर्व टिप्पणी आहे. चांगली एक अपॉर्च्युनिटी असताना आम्हा लोकांना रोजगारीचा सर्व त्याच्यापासून आम्हाला वंचित राहावं लागते. या सर्व गोष्टीचा आज आढावा घेणारा हा बेरोजगारीच्या समस्येचा उग्र रूप. आज त्याच्या शेजारी भाजप संघाचे अंग रणजित मेश्राम. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की फक्त बीजेपीच्या शेल्टर खाली RSS सर्व काम करत असतात. खऱ्या अर्थानं जेवढे बेनिफिशरीज आहेत जे लाभार्थी आहेत ते सर्वच्या सर्व RSSचे लोक आहेत. एका जातीचे लोक आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती आधारित रणजित मेश्रामचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. ग्रॅज्युएट मुलींवर बंधन लादणारा आणि मुलांवरती काय. आजही आमच्या सर्व समाजामध्ये अशी प्रथा आहे की मुलींवरती वाटेल तसे बंधनं असतात आणि मुलांवरती मात्र नाही. उमेश भुजाळे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. नात्यामधला विश्वास जपू द्या मंदाकिनी काकडे हिचा हा लेख. आदिवासी परंपरेचे जतन करणारा बत्सर हा अत्यंत नक्षलाइट अफेक्टेड एरिया आहे. त्याच्यावरती ज्या पद्धतीने तिथे तिथलं वातावरण आहे त्याच्यावरती वर्णन करणारा हा लेख ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा. लोकशाही सहमती महत्वाची आहे. अनिरुद्ध कांबळे यांचं म्हणणं आहे लोकशाही लोकांच्याच पद्धतीने चालते त्याच्यामुळे सहमती असल्याशिवाय तिथे काहीही होऊ शकत नाही. आज माणिक खोब्रागडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व यांच्यावरती चित्तरंजन कवरे. कालच त्यांची एक हे झालेली आहे. त्यांची एक मोठा जन्मदिवसाचा कार्यक्रम त्यांनी हे केलेला आहे आणि त्यांनी काय काय कुठे कुठे काम केलं त्याच्यावरती सर्व असणारा हा लेख चित्तरंजन कवरे यांचा वाचनीय आहे. मूर्तिमंत बाबासाहेब
मूर्तिमंत बाबासाहेब साकारले मामुट्टीनी. मामुट्टीचा पिक्चर तुम्हाला माहिती आहे की एक मोठा जब्बार पटेलनी एक पिक्चर बनवला होता बाबासाहेबांना आणि हुबेहूब त्यांचा जो रोल करणारे जब्बार पटेलनी जो बनवलेली पिक्चर मामुट्टी, याच्यावरती असणारा एक सुंदरसा लेख मिलिंद मानकर यांच्या सर्व अष्टपैलूवरती त्यांनी चित्रण केलेलं आहे. हे पहिले वाद्य क्रांतिकारक मंगल पांडे नव्हे, म्हणजे मंगल पांडेच्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले अनेक त्यांच्या हे, परंतु याच्याही अलीकडे काही अनेक गोष्टी झालेल्या आहेत. याच्यावरती आमचे मित्र डॉक्टर सुनील भगत यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. त्याच्यानंतर खाली स्मृतिशेष दीपाताईची कौटुंबिक विकासात्मक दृष्टी आणि ऋणानुबंध याच्यावरती मधुकर बोरीकर हे सातत्याने लिहित असतात क्रमशः. आज त्यांचा शेवटला एक आहे, अत्यंत वाचनीय आहे. गमतीदार सत्य संगलर DK लाखे यांची वाचकाच्या मनोविचारात अशा रीतीने आम्ही दैनिक बौद्ध स्वरूपचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल रोज सारखे की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि त्याच्यात छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला मदत करा. एवढंच बोलतो आणि थांबू. उद्या भेटूया. तोपर्यंत जय जय.